वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। अहो, ज्या दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पवित्र असा बौद्ध धम्म दिला, या देशाचं धम्मचक्र परत बाबासाहेबांनी फिरवलं, त्या दीक्षाभूमीला आपण प्रमुख अतिथी, प्रमुख उपस्थिती म्हणून कोणाला बोलवतोय? गडकरींना, देवेंद्र फडणवीसांना? बाकी तर आमच्यातले आहेत काय दलाल, त्यांचं तर मला नाव घेण्याची गरज नाहीये। ज्या दीक्षाभूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञांचं वाचन केलं, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, मी गौरी गणपती यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, अशा ज्या 22 प्रतिज्ञा आहेत, त्या 22 प्रतिज्ञांचं वाचन गडकरी आणि फडणवीस करतील काय, या स्मारक समितीने त्याचं उत्तर द्यावं आणि मग बोलवावं। आम्हाला बौद्ध धम्म हा सर्वसमावेशक आहे, सर्वांना सामावून घेणार आहे। RSSच्या या कॅडरांनी आम्हाला उत्तर द्यावं किंवा स्मारक समितीने आम्हाला उत्तर द्यावं। बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली 22 प्रतिज्ञांचं वाचन केलं होतं, त्या 22 प्रतिज्ञांचं वाचन RSS मंडळी किंवा भारतीय जनता पक्षाचे जे काही नेते मंडळी त्या स्टेजवर येणार आहेत, ते त्या 22 प्रतिज्ञांचं वाचन करणार आहेत का? कारण ते त्यांचा धर्म वाढवतायत, त्यांचा धर्म वाढवतायत। RSSच्या कुठल्याही कार्यक्रमांना किंवा हिंदू धर्मीय धार्मिक कार्यक्रमांना, दसरा मेळावा, त्यांच्या दसरा जो शस्त्रपूजनाचा जो कार्यक्रम असतो, अहिंसावादी बौद्ध धम्म देणाऱ्या बाबासाहेबांच्या स्टेजवर तुम्ही शस्त्रपूजन करणाऱ्या लोकांना तिथे बोलवत असाल तर तुमच्यासारखे कफल्ल तुम्ही आहात। खूप मेहनतीने ती दीक्षाभूमी उभी राहिलेली आहे। खूप बाबासाहेबांना त्यासाठी अतिशय परिश्रम, अतिशय त्याग करावा लागलेला आहे। वेळेला स्वतःच्या पोटची 4-4 मुलं मारावी लागलेली आहेत आणि तुम्ही त्या स्टेजवर शस्त्रपूजन करणाऱ्या लोकांना जर बोलवत असाल तर खरंच तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेण्याच्या पात्रतेचे आहात का, याचा विचार करा। आज सगळीकडे चित्र आहे, सामाजिक सलोखा, प्रत्येक ठिकाणी RSS बीजेपीचं आक्रमण झालेलं आहे। आमच्या बुद्धविहाराच्या लोकांना खंडण्या, ते काय म्हणतात त्याला, खंडण्याच म्हणाले मी, त्या बुद्ध विहाराला बांधण्यासाठी पैसे मिळतात, डोनेशन मिळतात म्हणून विहारांच्या दारांमध्ये सुद्धा गरबे सुरू झालेले आहेत। अहो, जिथे विचारच नाही तिथे बुद्ध ही काही मूर्ती नाही, बुद्ध म्हणजे ज्ञान आहे। जिथे ज्ञान नसेल, विचारधारा नसेल, तिथे बुद्ध मूर्त्यांचा काहीही उपयोग नाहीये। तुम्ही काढा तिथून बुद्ध मूर्त्या, काढा तिथून बाबासाहेबांचे फोटो, बाबासाहेबांच्या मूर्त्या। आमच्या मनामनात, आमच्या घराघरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, गौतम बुद्ध आहेत। आम्ही आता आमची ही लढाई मॅन टू मॅन करू, व्यक्ती करू, कारण आता ह्या ज्या सगळ्या भिंती राहिलेल्या आहेत। आणि पुन्हा एकदा सांगते, दीक्षाभूमीला तुम्ही ह्या ज्या काही लोकांना आमंत्रण दिलेलं आहे, खरंच तुम्ही सांगा, तो कोणताही राजकीय कार्यक्रम आहे का की तिथे गर्दी जमवण्यासाठी तुम्हाला या राजकीय लोकांची गरज लागणार आहे? अरे, तिथे लोक, पायात चपला नसणारी लोक, पैसे नसणारी लोक, गरीब, ज्यांना कुठेतरी असं वाटतं की स्वाभिमानाने बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्म दिलेला आहे, त्या बौद्ध धम्माला नतमस्तक होण्यासाठी देशातला मोठ्या प्रमाणात नागरिक त्या दीक्षाभूमीला स्वखुशीने, स्व इच्छेने येतो। त्याला कोणीही आमंत्रण देत नाही, कुठल्याही बसेस लागत नाही, कुठल्याही खाण्याची पॉकेटं दिली जात नाही, कुठल्याही पैशाची पॉकेटं दिली जात नाही, परंतु आमचा आंबेडकरी समाज हा त्या दीक्षाभूमीला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत सम्यक संबुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी येतो। कोणत्याही नेत्याची भाषणं ऐकण्यासाठी नाही, कोणत्याही नेत्याचा स्टेज पाहण्यासाठी येत नाही, कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी येत नाही। मग अशा धार्मिक कार्यक्रमांना राजकीय नेत्यांना बोलवण्याचं कारण काय? आणि जर मग तुम्हाला राजकीय नेत्यांना बोलवायचं आहे, मग आंबेडकरी घराण्याचा द्वेष का तुम्हाला एवढा? बोलवा आंबेडकरी घराणा, आम्हाला काहीच हरकत नाही। आणि जर मग राजकीय नेते बोलवायचे नसेल तर दरवर्षी भंते असतात ना, तिथे भंतेच्या हातून कार्यक्रम घ्या। सामान्य समाजात, सामान्य लोकांमधून जो कोणी सामाजिक धार्मिक चांगलं काम करतोय त्यांना त्या स्टेजवर बसवा। गर्दी जमवण्यासाठी आम्हाला या नेत्यांची गरज नाही। आणि आमच्या धार्मिक, जिथे आमच्या पवित्र असं अस्मिता आहे, दीक्षाभूमीला तर नाहीच नाही। मी तमाम आंबेडकरी समाजाला हात जोडून विनंती करते, बुद्धगया आता RSSच्या हातामध्ये गेलेलीच आहे, आता दीक्षाभूमी त्यांच्या हातामध्ये जर आपण पाठवणार असू तर बाबासाहेबांनी केलेल्या कामाचं आपण पुन्हा एकदा सांगते, पुन्हा तो बाबासाहेबांनी रथ जो ओढून आणला इथपर्यंत, तो रथ आपण मागे घेऊन जातोय। आणि हे तुम्ही, आम्ही, आत्ताची जी जनरेशन आहे ती उघडे डोळे ठेवून पाहते। हे गुन्हेगार आपण आहे, आपण नेक्स्ट जनरेशनचे गुन्हेगार आहोत, आपण बाबासाहेबांचे गुन्हेगार आहोत, आपण बाबासाहेबांच्या चळवळीचे मारेकरी आहोत। बाबासाहेबांच्या खऱ्या चळवळीचे जर मारेकरी कोण असेल ना, तर तुम्ही आणि आपण आहात। खरंच आपण काही करत नव्हतं, आपण फक्त भाषणबाज झालेलो आहोत। कोणी काही केलं तर तो त्या पक्षाचा, तो त्या गटाचा, तो त्या संघटनेचा, म्हणून त्याला समर्थन नाही। अरे, मुद्दा लक्षात घ्या ना, का आपण सगळे लाखोंचा जनसमुदाय दीक्षाभूमीला येतो, कोणीही त्या RSS प्रणित स्टेजवर कोणीही थांबायचं नाही, सगळ्यांना हाकलून काढा। काय आठवतंय तुम्हाला? अटल बिहारी वाजपेयी त्या स्टेजवर, दीक्षाभूमीच्या स्टेजवर होते,
हकललं होतं लोकांनी त्यांना अक्षरशः. तो स्वाभिमान, तो अभिमान, तो प्रामाणिकपणा गेला कुठे? रक्त थंडबिंड झालं की काय आपलं? मी असं अजिबात म्हणत नाहीये की पवित्र दीक्षाभूमीचं पावित्र्य आपण मलिन केलं पाहिजे. कोणताही स्टंट, कोणतेही राजकीय स्टंट, कोणताही सामाजिक स्टंट, कोणताही नेता बनण्याच्या दृष्टीने मोठमोठे गॉगल लावून शायनिंग मारून करण्याचं ते ठिकाण अजिबात नाहीये. परंतु अजून धम्मचक्र प्रवर्तन दिनाला 2-4 दिवस बाकी आहेत. आपण कृपया या 2-4 दिवसांनी सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने ज्या पद्धतीने हे प्रकार थांबवता येतील, आपण सगळ्यांनी त्यामध्ये उतरून सहभागी व्हायला पाहिजे. आणि त्या स्टेजवर RSS प्रणित विचारधारेची लोक कशी नाही आली पाहिजेत, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. मग तुम्ही कुठेही राहत असाल, पुण्याला राहत असाल, नागपूरला राहत असाल, मुंबईला राहत असाल, कोल्हापूरला, सांगली, सातारा, महाराष्ट्र, देशात कुठेही राहत असाल, तुम्ही आपापल्या मार्गाने, सनदशीर मार्गाने कशा पद्धतीने लेटर देता येईल, ती जी काही दीक्षाभूमी स्मारक समिती आहे ते जर स्वतःला त्याची स्मारकाला, दीक्षाभूमीच्या स्मारकाला स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी समजत असेल तर आपण त्या लोकांना, स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांची जागा दाखवून त्यांना त्या पदावरून त्वरित बरखास्त केलं पाहिजे. तो कोणी फुलझेले जो आहे तो म्हणत आहे की तुमची लोकप्रियता नाही किंवा काही, प्रकाशराव आंबेडकरांसाठी आमच्या मनात आदराचं स्थान आहे, कारण ते डॉक्टर बाबासाहेबांचे वारस आहेत. आपण त्यांचा सन्मान नक्कीच केला पाहिजे. राजकीय दृष्ट्या विचारधारेत विरोध असू शकतो, परंतु त्यांचा सन्मान हा आंबेडकरी समाजाचा सन्मान आहे. तू कोण ठरवणार त्यांची लोकप्रियता? त्यांच्या जीवावर तर आम्ही आज जगत आहोत, त्यांच्या आजोबांच्या जीवावर आम्ही आज बोलण्यास पात्र ठरलेलो आहोत. किमान त्याचं भान ठेवून तरी त्यांचा आपण सन्मान करायला हवा. नका देऊ तुम्हाला स्टेज द्यायचा नसेल कोणाला तर, परंतु त्यांना स्टेज द्यायचा नसेल तर कोणत्याही RSS प्रणित कोणत्याही विचारधारेच्या व्यक्तीला किंवा कोणत्याही इतर राजकीय व्यक्तीला दीक्षाभूमीचा स्टेज देता कामा नये किंवा दीक्षाभूमी इथे बोलवता कामा नये. तिथे केवळ आणि केवळ धम्माचं काम करणाऱ्या, धार्मिक काम करणाऱ्या भिक्षू संघाला तुम्ही स्थान द्या. आणि अशा भिक्षू संघाला स्थान द्या जे प्रामाणिकपणे धम्मदेशनीचं काम करतात. फक्त चिवर घालून, मोठमोठाले गॉगल लावून, मोठमोठाले घड्याळ, VIP घड्याळ घालून फिरणाऱ्या भिक्खू संघाला नाही. कारण आज ते थोतान पण RSSचे भिक्खूही या संघामध्ये सामील झालेले आहेत. अशा भिक्खू संघापासून पण आपण सावध राहिलं पाहिजे. अगर आपको ये खबर पसंद आई है तो उसे लाइक करें, वॉइस न्यूज को सब्सक्राइब करना ना भूलें.